घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ती तुमच्या दूध देणारे पशु आहेत। दूध देणारे पशु तुमचे एकाएकी दूध द्यायचे बंद होतात, लाता मारतात आणि अशा काही खोडपत्रीपणा करतात आणि त्या जनावराला काहीतरी एखाद्यानं काहीतरी शंका असते माणसाच्या मनात, काही चिटकुळे लागलं, काय झालं, काही असू शकतं। अगर कासात दगडी झालेली आहे तर दगडी होती कधी कधी आणि कास गच्च होते आणि ती माणसाला कळत नाही दगडी झालेली आहे आणि कासाला हात लावला दूध काढायला गेलं की जनावर लाता मारतं। मग त्याच्यासाठी उपाय तुम्हाला काय करावं लागतं बाबा? काय करायचं आहे, 25 ग्राम गूळ घ्यायचा आहे। एका टायमाचं औषध सांगतोय, 25 ग्राम गूळ आणि 20 ग्राम तुरटी घ्यायची। ही दोन्ही एकत्र वाटायची बारीक आणि ते पशुला जनावराला गाय म्हैस काय जे दुधाचं तुमचं असेल मोठं जनावर तर ती साधारण एक 2 याताचं 3 याताचं मोठे पशु असेल तर त्याला ही द्यायचं आहे। एकदा त्याला खायला द्यायचं आहे, धार काढायच्यात एक 20 मिनिटानं, तर त्याची दगडी कास ढिल्ली होईल। असं का जर तुम्ही एक टाईम त्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जर एक 5-7 दिवस जर त्याला गूळ आणि तुरटी खायला दिली तर त्या जनावराची दगडी झालेला आजार निघून जाईल। दुसरी काय मित्रांनो शंका असते माणसाला, तर बाहेरचं काय चिटकुळं लावलंय, काय बाहेरची बाध आहे, तर काय करायचे, शनिवारी तुम्हाला उपाय करायचा आहे। शनिवारच्या दिवशी काय करायचे, स्मशानभूमीत जायचं, तिथला कोळसा आणायचा आहे। तिच्या उजव्या शिंगावर, असा ही उजवं शिंग आहे, तिच्या उजव्या शिंगावर वरून ती कोळसा असा वडीत खाली आणायचा आहे तिच्या मस्तकापर्यंत। ही तर मस्तक आहे तिचं, उजव्या शिंगाला वरून खाली वडीत आणायचं आहे। म्हणजे जरी कोणी दूध तिचं कोणी मस्तकात चढविलेलं असलं तर खाली उतरतं आणि ती कोळसा तिच्या अंगावर 7 वेळा उतरून महाग टाकून दिला तरी चालतो। फक्त ही एकदाच उपाय करायचा आहे, जनावराचं तुमचे पशु परत काय होणार नाही। दुसरी गोष्ट मित्रांनो, जनावराचा तुमचा गोठा असेल काही, तिथं त्या गोट्यासाठी बंधन म्हणून खैराच्या लाकडाचे 4 खुट्ट्या, 4ही दिशेला 4 जनावराच्या मारून घ्यायच्या आणि 5वी खुट्टी ती जनावराला बांधायच्या ठिकाणी बांधायची। खुट्टी तिथं म्हणजे चांगली पहिली जर मेक असली तर दुसरी मेक त्याच्या बाजूला ठोकून त्याला काय करायचे, हिवरायचे, असे 3 काटे मेकीला पुरायचे, 3 लिंबू तिथं कापायचे आणि 3 बिबियो ठेवायचे, 3 कवड्या ठेवायच्या, हळद कुंकू मोहरी टाकून तिथं काळी मिरी 1 लिंबू त्याच्यावर कापायचे आणि ती भुजून घ्यायचे। भुजून घेतल्यानंतर त्या मेघ जे आहे त्या मेकीवर 1 लिंबू कापायचा आहे आणि ते लिंबू कापल्यावर त्याच्यावर लघवी करायची। ही उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे। जनावराचे आहे कसलेही या बाधा असू द्या, जनावर दूध काढू देईल, तिचे कासाचा आजार निघून जाईल, बाहेरचा काही जादूटोणा आहे ती निघून जाईल। प्रत्येकाने ही उपाय करायचा आहे। पहिले लोक भूत्या कळसाचे लाकडाचे रवी बनवायचे, त्या रवीनं नुसतं ताक जरी केलं दह्याचं तरी त्या जनावरावर बाहेरची बाधा होत नव्हती, म्हणून रवी भूत्या कळसाच्या लाकडाच्या करायचे। म्हणून भूत्या कळसाचं लाकूड जनावराच्या गोट्यात हमेशा ठेवून द्यायचं मित्रांनो, जनावर दूध द्यायला मदत करतं। चला मित्रांनो, घरचा तंत्र आणि घरचा वैद्य मराठी चॅनल दोन्ही चॅनलवर तुमचं सगळ्याचं स्वागत। माझा नंबर आहे 97 63 68 93 68, पाडेमामा, हडपसर, पुणे। जय धन्वंतरी भगवान, जय महाराष्ट्र।